आणि आता या क्षणाची एक अत्यंत महत्त्वाची बातमी ती म्हणजे छगन भुजबळ यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून अटक करण्यात आली आहे। 10 तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आली आहे। माझे सहकारी अजित मांढरे आपल्याबरोबर आहेत। अजित, ईडीचे सूत्र अटकेच्या बाबतीत होकार कळवत आहेत, काय अधिक माहिती आहे? अजित, ईडीचे जे जॉईंट डायरेक्टर आहेत सत्यव्रता कुमार यांनी या बातमीला पूर्णपणे त्यांनी दुजोरा दिला आहे। छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी त्यांच्या नातेवाईकांना, त्यांच्या मुलांना आणि जो पुतण्या आहे त्यांना वेगवेगळ्या कंत्राटामार्फत त्यांच्या सब कंपन्या ज्या आहेत त्यांच्यामार्फत कॉन्ट्रॅक्ट घेऊन जवळपास 200 कोटी ते 870 कोटींचा फायदा मिळवून दिला आहे। या पद्धतीने त्यांच्यावरती जो आरोप ठेवण्यात आला होता त्या आरोपाखाली छगन भुजबळ यांना अटक करण्यात आलेली आहे। सकाळी 11:30 वाजता छगन भुजबळ ईडीच्या याच कार्यालयामध्ये आले होते आणि साधारण 12 वाजल्यापासून छगन भुजबळ यांची राऊंड द टेबल ईडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू होती। छगन भुजबळांना सुरुवातीला काही ईडीने प्रश्न दिले होते, त्यांचे पुरावे त्यांना आणायचे होते, त्यांचे डॉक्युमेंट्स एव्हिडन्स त्यांना आणायचे होते। पण ईडीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की छगन भुजबळ त्यांना विचारलेल्या प्रश्नांचे नीट उत्तरं देऊ शकले नाहीत, ते पुरावे देऊ शकले नाहीत। या संपूर्ण घटनेमध्ये आता आपण पाहू शकतो की राजकीय वर्तुळात जी चर्चा होती की छगन भुजबळ यांना अटक होईल का नाही त्याला आता पूर्णविराम लागलेला आहे। 10 तासांच्या चौकशीनंतर छगन भुजबळांना ईडीने अटक केलेली आहे। दिल्लीचे ईडीचे अधिकारी जे आहेत, म्हणजे जे ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईचे सांगितलेलं आहे, साधारण 7 वाजता ही संपूर्ण चौकशी पूर्ण झाली होती आणि त्यानंतर पुढे त्यांनी जो अहवाल दिल्लीच्या ईडीच्या ऑफिसरना पाठवला होता आणि त्या ठिकाणाहून त्यांना साधारण एक अर्ध्या तासापूर्वी कन्फर्मेशन आलं की ज्या पद्धतीने चौकशी झालेली आहे भुजबळांचा सहभाग या संपूर्ण गोष्टींमध्ये डायरेक्ट आढळतोय, त्यामुळे त्यांना अटक केली जावी हे आदेश त्यांना आले। त्याच पद्धतीनं ईडीच्या अधिकाऱ्यांनी जे सांगितले आहे, जे विधानसभेचे सभापती जे आहेत त्यांची परवानगी देखील या संपूर्ण अटकेमागे त्यांना घेण्यात आलेली आहे। साधारणपणे उद्या सकाळी 11 वाजता भुजबळांना ईडीच्या स्पेशल कोर्टामध्ये मुंबई सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। अजित, आता सध्या काय परिस्थिती आहे? बॅलॉट पेयर ज्या ठिकाणी ईडीचं कार्यालय आहे तिथं भुजबळ समर्थक सकाळपासून तळ ठोकून होते, आता नेमकी काय परिस्थिती त्या ठिकाणी? अजित, साधारणपणे 9 वाजताच मुंबई पोलिसांनी ठिकठिकाणी म्हणजे बलात्कार आणि ईडीचं ऑफिस आहे त्याच्या चहूबाजूने जे 4 रस्ते आहेत ते पूर्णपणे बंद केले होते। जवळपास 100 ते 200 मीटर अंतरावरच भुजबळांच्या कार्यकर्त्यांना अडवण्यात आलेलं आहे। साधारणपणे एक दुपारी 2 वाजता भुजबळांच्या काही कार्यकर्त्यांनी हंगामा करायला सुरुवात केली होती, त्यापैकी 20 कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। पण जशी शक्यता म्हणजे भुजबळांची चौकशीचे तास वाढत होते तसं मुंबई पोलिसांनी देखील अंदाज होता। अजित, आपल्याबरोबर आत्ता सध्या किरीट सोमय्या आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात या सगळ्या विषयावरती। किरीटजी, अखेर छगन भुजबळांना अंमलबजावणी संचालनालयानं अटक केल्याची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते, काय प्रतिक्रिया आपली? आता हे देवेंद्र फडणवीस आणि किरीट सोमय्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला जे वचन दिलं होतं त्याचा पहिला टप्पा आज संपला। दुसरा टप्पा आता उद्यापासून सुरू होणार। अजित पवार आणि सुनील तटकरेला पण आर्थर रोड जेलमध्ये छगन भुजबळांचा बरोबर जावं लागणार। किरीट सोमय्या, या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण अनेक दिवस पाठपुरावा केला होता, पुढं नेमकं या सगळ्या प्रकरणामध्ये सरकार फॉलोअप घेईल का आणि या सगळ्या प्रकरणामध्ये शिक्षा होईल का? 4 वर्ष झालं महाराष्ट्रातला इतिहास घडवला आहे, देशाचा इतिहास, आणि म्हणून याला तर 3 वर्षापेक्षा जास्त जेल होणारच। पण त्याचबरोबर मी सांगितलं की सिंचन घोटाळ्याचा पण ते घोटाळेबाज कॉन्ट्रॅक्टर आणि पॉलिटिकल लीडर्सना जेलमध्ये जावंच लागणार। Your call has been put on. हे होते किरीट सोमय्या, भारतीय जनता पक्षाचे खासदार, ज्यांनी हे सगळं संपूर्ण प्रकरण महाराष्ट्र सदन घोटाळ्याचं लावून धरलं होतं। अजित, आपण बघतोय आता प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे। नक्कीच राजकीय वर्तुळातून खूप महत्त्वाच्या प्रतिक्रिया या सगळ्या विषयावरती येतील। अनेक दिवस हे सगळं प्रकरण चर्चेत आहे, आज अखेर भुजबळांना अटक झालेली आहे। ईडीकडून आणखी काय माहिती मिळते आपल्याला? उद्या त्यांना कोर्टामध्ये हजर केलं जाणारच आहे, पण काय नेमकी ठोस कारण ईडीने अटकेची दिली आहे? अजित, ईडीचे जे अधिकारी आहेत त्यांनी सुरुवातीला ज्यावेळी समीर भुजबळला अटक केली होती त्यावेळी न्यायालयामध्ये जे त्यांनी पुरावे आणि जे रिमांड त्यांनी मांडले होते त्यानुसार महाराष्ट्र सदन घोटाळा हा संपूर्ण घोटाळा झालेला आहे, त्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना जे कंत्राट दिली होती
त्या कंत्राटामध्ये समीर भुजबळ, पंकज भुजबळ आणि छगन भुजबळ यांचे नातेवाईक जे आहेत त्यांना विविध त्यांच्या सब कंपन्यांमार्फत सब कॉन्ट्रॅक्ट दिले गेले होते आणि त्यातून जवळपास 870 कोटींचा घोटाळा झाला आहे. सुरुवातीला ईडीने समीर भुजबळ यांची जेव्हा रिमांड केली होती न्यायालयामध्ये, त्यावेळी त्यांना सांगितलं होतं की 125 कोटी ते 200 कोटींचा त्यांना ताळेबंद लागत नाही आहे. सुरुवातीचा हा प्राथमिक टप्पा होता आणि त्या टप्प्यामध्ये यांचा कुठे ताळेबंद लागत नाही, त्या अनुषंगाने चौकशी करायची आहे. वारंवार ईडीने समीर भुजबळ यांना समन्स पाठवले होते, पण समीर भुजबळ चौकशी करता हजर राहिले नाही आणि ज्यावेळी समीर भुजबळांना शेवटचं समन्स गेलं त्यावेळी ते हजर राहिले आणि त्यांना अटक दाखवली. छगन भुजबळांना मात्र पहिल्यांदाच ईडीने समन्स केला. त्याआधी समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ या दोघांची चौकशी केली होती. समीर भुजबळची जवळपास 8 तास चौकशी केली होती. त्यानंतर पंकज भुजबळ याची जवळपास 5 तास चौकशी केली होती. पण आज छगन भुजबळांची जवळपास 10 तास चौकशी केलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये महाराष्ट्र सदन घोटाळा किंवा आपल्याला असं म्हणता येईल की छगन भुजबळ हे जेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री होते त्यावेळी त्यांनी विविध कंत्राटे दिली, विविध जागा दिल्या. त्याच पद्धतीने त्यांचे कंत्राटदार जे मित्र आहेत, त्याच पद्धतीने त्यांचे नातेवाईक जे आहेत यांना विविध कामातून त्यांनी वेगवेगळा फायदा मिळवून दिला आणि शासनाचं मोठं नुकसान केलं. या संपूर्ण आरोपाखाली छगन भुजबळांच्या दिवसभर चौकशी अजित, अंजली दमानिया, चौकशी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आपल्या बरोबर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. अंजली दमानिया, छगन भुजबळांना अंमलबजावणी संचालनालयानं अखेर अटक केली आहे. पहिली प्रतिक्रिया आपली काय आहे? मला आज अतोनात आनंद होतोय की जो 4 वर्ष लढा आम्ही गपचूपपणे मुंबई हायकोर्टात 4 वर्ष दिला, त्याच्यात फायनली SIT नंतर पहिल्यांदा मी इतकी आनंदी आहे की आज छगन भुजबळांना जे आम्ही अलिगेशन केले होते ते प्रत्येक त्याच्यातलं अलिगेशन हे खरं होतं हे आज सिद्ध झालंय. आणि काही म्हटलं तरी माइट इज नॉट ऑलवेज राईट. तुम्ही कितीही ताकदवर असाल पण सत्य हे सत्य असतं आणि ते नक्की बाहेर येतं. आज जे झालं याच्यावरनं एक मोठा धडा मिळेल. जे मोठे मोठे दिग्गज स्वतःला समजतात त्या सगळ्या दिग्गजांना हा एक मोठा धक्का आहे आणि ह्याच्यावरनं तरी ते नक्कीच शिकतील, इतरही ऑफिशियल शिकतील आणि हा देश मात्र कुठेतरी आता बदलायला. अंजली दमानिया, खरं तर सुरुवात झाली अभिनंदन असं मला तुमचं. एकांगी लढा तुम्ही इतकी वर्ष सगळा दिला या सगळ्या प्रकरणामध्ये. या पुढं आता आणखी ज्या सगळ्या प्रकरण तुम्ही लावून धरलं होतं ते म्हणजे सिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार आणि सुनील तटकरेंच्या विरोधातही तुमचा लढा सुरू आहे. त्यांनी भ्रष्टाचार केला असं तुमचं म्हणणं आहे. काय आता या सगळ्या प्रकरणामध्ये पुढं आता आणखी भविष्यामधला तुमचा लढा कसा असेल? मी तेच म्हणण्याचा प्रयत्न करत होते की हे जे मोठे मोठे दिग्गज आहेत महाराष्ट्रातले सध्याचे 2-3 दिग्गज जे आहेत अजित पवार, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यापैकी एकाला आज अटक झाली म्हणून खरंच खूप आनंद वाटतो. त्याच्यावरनं या दोन्ही व्यक्तींना अजित पवार आणि सुनील तटकरे यांनाही त्यांची वेळही लवकरच येईल आणि याची मला खात्री आहे की आम्ही जो लढा देतोय त्याचं कुठेतरी काहीतरी चांगलं होताना दिसतंय हे बघून खरंच खूप आनंद आहे. सध्या तर माझ्याकडे बोलायला शब्द नाही आहेत कारण 4 वर्षांनी हे खरोखर होऊ शकतं त्या झालंय ते बघून सुद्धा मला अतोनात आनंद झालाय. आय एम एक्स्ट्रीमली हॅपी. खरे अंजली दमानिया, सगळ्याचं श्रेय आहे आपल्याला नक्कीच. हा सगळा लढा जेव्हा तुम्ही लढत होता आजचा दिवस पाहिल्यानंतर मागे वळून बघताना काय वाटतंय? नाही, मागे वळून बघताना कुठेतरी जे मी पुन्हा पुन्हा हताश होत होते की जितक्या कंप्लेंट्स लिहितोय, फाईट करतोय, आमचे वकीलही हायकोर्टातले वकील एकदा अचानकपणे जेव्हा आम्हाला म्हणाले की मी लढू शकत नाही तेव्हा स्वतः चीफ जस्टिस पुढे उभं राहून एखाद्या सामान्य व्यक्तीला कोर्टापुढे उभं राहून बोलावं लागलं. 6 हिअरिंग मी स्वतः अपिअर केले. त्याच्यामुळे कुठेतरी असं वाटतं मागे वळल्यानंतर असं वाटतं की सगळ्याच चीज झालं. कुठेतरी आता हा देश नक्की ज्याच्यासाठी आम्ही लढतोय झटतोय ते कुठेतरी होईल. अंजली दमानिया, या सगळ्याचं श्रेय तुम्ही महाराष्ट्रामधल्या राज्य सरकारला द्याल? अधिकाऱ्यांनी दबावाच्या शिवाय काम केलं असं वाटतं? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना याचं श्रेय द्याल? नाही, नक्कीच. फडणवीसांनी जर याच्यात कुठेही खो घातला असता तर हे होणं शक्य नव्हतं. तर त्यांना क्रेडिट हे दिलं पाहिजे. पण ईडी किंवा एसीबी मात्र फडणवीसांच्या खाली येतं. पण ईडी ही एक सेंट्रल बॉडी आहे, ती मात्र फडणवीसांच्या अंडर येत नाही. पण तरी सुद्धा आपल्याला पॉलिटिकल इंटरफिअरन्स हा प्रत्येक गोष्टीत असतो हेही माहिती आहे. त्यामुळे कुठेतरी म्हणजे अजाणता म्हणा किंवा हे नॉट अजाणता एक्झॅक्टली, पण याचं श्रेय मी नक्कीच फडणवीसांना देईन. त्यांचे आभारही मानेन त्याच्यासाठी. जी जी ही ज्या पद्धतीनं
आपण भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, कारवाईला सुरुवात आहे असं मानता येईल? आपल्याबरोबर आता नवाब मलिक आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते. नवाब मलिक साहेब, छगन भुजबळांना अंमलबजावणी संचालनालयानं अटक केल्याची बातमी येते आपल्यापर्यंत. पहिली प्रतिक्रिया आपली काय आहे? या प्रकारे भाजपने खोटा प्रचार करून लोकांवर आरोप लावला होता. त्या आरोपाला सिद्ध करण्यासाठी ही कारवाई सुरू आहे. संबंध दिल्यानंतर ते चौकशीच्या समोर जात आहे. अटक करून त्यांना हेच दाखवायचं आहे की या लोक सगळे गुन्हेगार आहे. आता शेवटी हा न्यायिक लढा आहे. कोर्टात नीट बाजू मानू आणि कोर्टामध्ये कुठल्याही प्रकारचे गैरव्यवहार झाले नाही हे सिद्ध करू. भाजप सत्तेचा वापर करून कुठेतरी लोकांना अडचणीत आणण्याचा हे सूडबुद्धीचा त्यांचा कार्यक्रम आहे. आणि शेवटी अंतिम निर्णय हा न्यायालयाचा असतो. न्यायालयीन लढा नीट आम्ही देऊ आणि सिद्ध करू की कुठल्याही प्रकारचे गैरव्यवहार झालेले नाही. नवाबभाई, भुजबळ आणि कुटुंबीय निर्दोष आहेत असं आपल्या पक्षाला वाटतं का? असं आपल्याला वाटतं का? निश्चित रूपाने कुठलेही प्रकारचे गैरव्यवहार त्यांनी केलेले नाही. आता शेवटी आरोप केल्यानंतर सोमय्यासारखे लोक, भाजपचे लोक, त्यांना कुठेतरी त्यांचे आरोप गेली 4-5 वर्ष ते करत राहिले. त्यांना आधार देण्यासाठी काय ते करावं लागतंय. निश्चित रूपाने सत्तेचा वापर करून सूडबुद्धीने राजकारण करून या प्रकारे कारवाई करणं ते सोपं आहे. पण कोर्टासमोर सिद्ध करणं, जोपर्यंत कोर्टात अंतिम निकाल येत नाही आणि हे सगळे लोक आरोपी आहेत किंवा यांनी सगळे घोटाळेच केले असं सिद्ध होत नाही, मला वाटते की न्यायिक लढा निश्चितपणे आम्ही देऊ आणि न्यायालयामध्ये निर्दोष हे सिद्ध होतील हे आम्हाला अपेक्षा आहे. नवाब मलिक साहेब, पुढचं जे टार्गेट आहे ते तुमच्या पक्षाचे प्रमुख नेते अजित पवार आणि सुनील तटकरे आहेत असं सतत आरोप करणाऱ्यांकडून म्हटलं जातं. पक्ष या सगळ्याला तोंड द्यायला कशा पद्धतीने व्यूहरचना आखतोय? आम्ही कुठल्याही कारवाईला घाबरत नाही. पहिल्या दिवसापासून आमचं म्हणणं आहे तुम्ही इन्क्वायरी करा, कारवाई करा आणि कारवाई शेवटी ते निर्णय देणारे लोक नाही, ते कोर्टासमोर यांना बाजू मांडावं लागेल आणि कोर्टामध्ये आमच्या निर्दोष आम्ही कसे आहोत आमची बाजू मांडू आणि राजकीय एखाद्या सूडबुद्धीने कारवाई होऊ शकत आहे. पण कोर्टामध्ये निर्णय यांच्या मनमर्जीप्रमाणे होणार नाही आणि कोर्टाचे सगळे लोक निर्दोष सुटतील आम्हाला संपूर्णपणे खात्री आहे. जे काही त्यांना सूडबुद्धीने कारवाई करायचं करू द्या आणि कोर्टामध्ये आम्ही न्यायिक लढा लढू. जवळपास 10 तास चौकशी आज छगन भुजबळांची झाली आणि चौकशीमध्ये समाधानकारक उत्तर भुजबळ साहेब देऊ शकले नाही म्हणून अटक केली आहे असं ईडी म्हणते. ईडीचे अधिकारी देखील, जी केंद्र पातळीवरची संस्था आहे, ते देखील दबावात आहेत असं वाटतं आपल्याला? दिल्लीपासून गल्लीपर्यंत त्यांची सत्ता आहे. सत्तेचा वापर करणं हे त्यांना सोपंच आहे ना. सत्तेचा वापर करून सूडबुद्धीचं राजकारणच आहे. आता हे सगळे म्हणजे ह्या घोटाळ्याचे आरोप गेली 4-5 वर्ष ते लावतच आहे आणि त्याला कुठेतरी आधार देणे कारवाई केल्याशिवाय ते त्यांना राजकारणच नाहीये. हा कुठेतरी व्हिंडिक्टिव्ह पॉलिटिक्समुळे ही सगळी कारवाई सुरू आहे आणि कोर्टामध्ये मी न्यायिक लढा लढू. धन्यवाद नवाब मलिक, ही सगळी माहिती आपण दिली त्याकरता. हे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक. आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण प्रेक्षक हो झी 24 तासवरती बघताय. भुजबळांना अटक करण्यात आलेली आहे. माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून, अंमलबजावणी संचालनालयाकडून अटक करण्यात आली. या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी प्रेक्षक हो आपण बघतोय. अजित मांढरे माझे सहकारी आपल्याबरोबर आहेत. अजित, आपण असेच राहा, आपण या सगळ्या बाबतीत आणखी चर्चा करूयात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.